त्या म्हातारा पोळकेचा जमाना मत आनंद एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व पंकजाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। माझे 2 दिवस उलटून गेलेले आहे तरी सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी सुद्धा इथपर्यंत आलेला नाही आणि जरांगे पाटलाच्या उपोषणामध्ये सरकारचे प्रतिनिधीची लाईन लागते। असा दुजाभाव ओबीसीसाठी का असावा शासनाचा, याचा जबाब त्यांना आम्ही विचारणार आहे। आणि हे जर समजा आमच्यापर्यंत नाहीच आले तर पूर्ण दामणगाव सर्कल अख्खा हवेला उतरून आंदोलन रस्ता रोको काय जी घडल याला आम्ही मागं हटणार नाहीत। आम्ही आमच्या ओबीसी समाजात पूर्ण रोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आरोग्य विभागाने आम्हाला साधी चौकशीसुद्धा केलेली नाही आणि फार एनर्जी कमी झालेली आहे। हातपाय शरीर एकदम शांत झालेलं आहे आणि पाणीसुद्धा प्यायला कुणी पीसुद्धा म्हणायला आलेलं नाही। आमचं उपोषण 2 दिवस झाले, आमच्याकडं कोणी शासनाचा प्रतिनिधी न आल्यामुळं आम्ही याचं उत्तर सांगायचं काय आणि ओबीसीवरच शासन का अन्याय करतं हे असं जोपर्यंत आमचा विचार होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। या उपोषणाला तहसीलदारांनी भेट दिली, धोंडे साहेबांनी भेट दिली, विजय गोल्हार याच्या व्यतिरिक्त कोणी कुठल्या अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिलेली नाही। सरकारकडे आमची ही मागणी आहे की आमचं जे ओबीसी आरक्षण आहे ह्या ओबीसी आरक्षणमधून कुठलाही बी धक्का न लागता ते आरक्षण कोणाला न मिळता मिळू नये अशी आमची मागणी आहे। ओबीसीतून तर त्यांना मिळणारच नाही, आम्ही मिळूनच देणार नाहीत आणि आमच्या ताटात त्यांना कसं मिळवून घेऊ शकतो आम्ही। आणि त्याच्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरू, जे वाटेल ते करण्याची वेळ येईल ते आम्ही करू, पण त्याला ओबीसीमधून आरक्षण आमच्या कोट्यातून मिळून देणार नाही। कसे सरकार कसं देणार आहे त्याचीच आम्ही वाट पाहतो आणि सरकारने आम्हाला ती लेखी द्यावं की हे जे आरक्षण आहे आम्ही यांना समजा मराठा समाजाला आरक्षण देतो पण ते कशामधून देते त्याचं लेखी कळावं, त्याचं लेखी माहिती आम्हाला द्यावं म्हणजे आमच्या बी लक्षात येईल की हे नेमकं कशामधून द्यायला लागले ते आरक्षण। आमचं पुढचं पाऊल असं आहे की उपोषण ते जोपर्यंत हाके सरांचं उपोषण चालू आहे त्यांना पाठिंबा पूर्णच आमचा आणि आमच्याकडे जर कोणी आलं नाही, कोणी आमचा विचार केला नाही तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून हे कंपल्सरी चालू राहणार, आम्ही रस्त्यावर उतरू।